गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्पॉटलाइट अकॅडमी UPSC प्रिलिम्स टेस्ट सिरीज 2024 या संदर्भात डिस्कशन व्हिडिओ जो आहे, ॲनालिसिस व्हिडिओ, हा टेस्ट नंबर 7 याच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पेपर आहे हा आपण व्यवस्थितरित्या बघणार आहोत. तर सुरू करूयात आजचं डिस्कशन. सर्वप्रथम जे आहे बघा, क्वेश्चन्स जे आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे हे मोस्ट ऑफ द टाइम करंट अफेअर्समधून विचारले जातात. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात, जसं की तुम्हाला माहिती आहे रिसेंटली 5G आलेला आहे, त्याचबरोबर इंटरनेट ऑफ थिंग्स आलेला आहे, राईट. त्यानंतर बघा गाड्यांमध्ये जे आपण म्हणतो ADS सिस्टीम आहे, राईट, ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगच्या सिस्टीम्स आहेत. तर ह्या ज्या काही दैनंदिन जीवनातल्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, नवीन नवीन रिसर्च होत असतात, या संदर्भात क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. तर करंट अफेअर्समध्ये जे आहे तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एक तुमच्या स्वतःच्या मायक्रो नोट्स किंवा सेल्फ नोट्स जे आहेत त्या काढणं आवश्यक आहे. गोष्टी ज्या आहे बघा, तर तुम्हाला फॅक्च्युअली करेक्ट किंवा फॅक्च्युअली इनकरेक्ट आहे का, ह्या अँगलमध्ये तुम्हाला त्या विचारल्या जातात. ओके, तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल आणि पर्टिक्युलर तुम्हाला फॅक्ट्स माहीत असतील तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्वेश्चन कसे आहे तर इझिली तुम्हाला सॉल्व्ह होतात. आता सर्वप्रथम जे आहे बघा, पहिला क्वेश्चन जो आहे तर तो रिसेंटली इन न्यूज अन इन्स्ट्रुमेंट नेम्ड GOIDN डेव्हलप्ड बाय रिसर्चर्स ॲट IIT बॉम्बे इज रिलेटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग. IIT बॉम्बे यांनी डेव्हलप केलेला हा जो एक इक्विपमेंट आहे हा कशाच्या संदर्भात आहे असा क्वेश्चन आहे बघा. तर यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. पहिला आहे रिसायकलिंग वेस्ट प्लास्टिक पॉलिमर, त्यानंतर आहे नॅनो टेक्नॉलॉजी फॉर प्रिसिजन, थर्ड आहे AI रोबोट फॉर हजार्ड मॅनेजमेंट आणि फोर्थ आहे मायनिंग टूल फॉर रेअर मिनरल्स. ओके, आता बऱ्याच वेळेस असं वाटू शकतं की हे जे काही कन्सेप्ट्स आहेत किंवा ह्या ज्या काही छोटे छोटे जे ऑप्शन्स असतात तर ते इझी असतात. तर असं बिलकुल नाही आहे बघा. बऱ्याच वेळेस आता ट्रेंड असा चेंज झालेला आहे की तुम्हाला जे ऑप्शन्स दिले जातात सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ते खूप क्लोज असतात बघा. म्हणजे ते अदर ज्या कॉन्सेप्ट्स असतील तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात. ओके, समजा 2 कॉन्सेप्ट आहे, मीटेरॉइड आणि कॉमेट, असे ज्या 2 कन्सेप्ट आहेत फॉर एक्झाम्पल. तर तुम्हाला जर विचारलं गेलं की मीटेरॉइड म्हणजे काय असतं तर तुम्हाला ऑप्शन्समध्ये कॉमेटची डेफिनेशन आलेली दिसेल, राईट. पण तुम्हाला माहिती असतं की ही जी डेफिनेशन आहे ही करेक्ट आहे, ही कुठेतरी वाचलेली आहे, मग हे उत्तर त्याचं असू शकतं. असं जे तुमचा दृष्टिकोन आहे बघा, हा तुमचा तिथे तयार होतो एक्झामिनेशन हॉलमध्ये आणि याचा जो उपयोग आहे तर तो एक्झामकडून घेतला जातो तुम्हाला चुकवण्यासाठी. ओके, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी बघा ह्या रिव्हिजनमधून ज्या आहे ह्या परफेक्ट होतात आपल्या. त्याच्यामुळे वारंवार तुमच्या ज्या नोट्स आहेत ह्या वाचणं तिथं आवश्यक आहे. ओके, तर पहिल्याचा जे आन्सर असणार आहे बघा ते आहे रिसायकलिंग वेस्ट प्लास्टिक पॉलिमर. ओके, आता बघा प्लास्टिक वेस्टचा खूप मोठा इश्यू आहे. इव्हन सुप्रीम कोर्टानं पण सांगितलेलं आहे की प्लास्टिक सुनामी हा खूप मोठा इश्यू आहे. कॉस्मेटिक्समधून पण मायक्रो प्लास्टिक्स येतात, त्याच्यानंतर बायोफिल्म्स वगैरे आहे बघा. ओके, प्लास्टिक हे नेहमी चर्चेमध्ये असतं आणि बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे जे आहे आपल्या अर्थसाठी जे आहे बघा, आपल्या इकोसिस्टीमला जे आहे तर ते धोकादायक आहे. ठीक आहे, तर या संदर्भात काहीतरी उपाययोजना ज्या आहे याच्यावरती इनोव्हेशन्स आणि रिसर्च हे होतच असतात. ओके, तर या संदर्भात हे टूल आहे बघा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे अ पर्सन्स डिजिटल फुटप्रिंट जनरली कंप्राइजेस ऑफ. ओके, आता आजच्या युगामध्ये जे आहे आपण डिजिटली सर्वजण जे आहे बघा ते खूप ॲक्टिव्ह असतो. तर यामध्ये डिजिटली ॲक्टिव्ह असताना आपण ज्या ज्या गोष्टी करतो डिजिटली, मग ते मोबाईलमधून असेल किंवा आपण इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल किंवा लॅपटॉपच्या मार्फत असेल किंवा आपण जिथे जॉब करतो तिथे आपलं अकाउंट वगैरे असतं बघा, ईमेल अकाउंट. तर हे सगळे जे माध्यमं असतात याच्यामुळे काय होतं की आपली एक डिजिटल फुटप्रिंट तयार होते. काय तयार होते? डिजिटल फुटप्रिंट. ओके, आणि ह्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये काय काय असतं तर एक तर आपली ब्राउझिंग ॲक्टिव्हिटी असते, त्याचबरोबर कुकीज असतात. ओके, कुकीज असतात, त्यानंतर असतं कम्युनिकेशन्स. तर याचा आन्सर काय असणार आहे बघा, C. ओके, तिन्ही जे काय आहेत ते बरोबर आहे. तर कुकीज म्हणजे काय तर वेबसाईट्स काय करतात बघा की तुम्ही एखादी वेबसाईट जेव्हा व्हिजिट करता
तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही फ्लिपकार्ट वापरता तिथे तुम्ही काही सर्च केलं, उदाहरणार्थ तुम्ही तिथे काही कपडे वगैरे सर्च करताय, ठीक आहे, फ्लिपकार्टवरती. त्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या एज्युकेशनल वेबसाईटवरती जाता, त्या एज्युकेशनल वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला कपड्याची ॲड आलेली दिसते, ती पण फ्लिपकार्टची. ओके, मग हे कसं शक्य आहे की फ्लिपकार्टला कसं कळतं की तुम्हाला हीच ॲड तिथे दाखवायची आहे, राईट? मग हे कुकीजच्या मार्फत केलं जातं. बघा, कुकीज काय असतं की एक प्रकारचे ट्रॅकिंग डिव्हायसेस असतात. तुम्ही जिथे जिथे जाता तुम्हाला ते ट्रॅक जे आहे ते तिथे करत जातं. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इंडिया इज अ पार्ट ऑफ स्क्वेअर किलोमीटर ॲरे प्रोजेक्ट. ओके, स्क्वेअर किलोमीटर ॲरे प्रोजेक्ट आहे. त्यानंतर अँटार्क्टिका अँड आर्टिक रिजन्स आर द चूजन साइट्स फॉर द प्रोजेक्ट. असे 2 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहे आणि दोन्हीपैकी विचारलं आहे की कोणतं हे करेक्ट आहे. तर थर्डचा आन्सर आहे बघा फर्स्ट ओनली. ओके, आता इंडिया जे आहे बघा रिसेंटली याचा पार्ट झालेला आहे, कशाचा, या प्रोजेक्टचा. आणि हे जे हा जो प्रोजेक्ट आहे हा कुठे, ऑस्ट्रेलिया आणि त्याचबरोबर साऊथ आफ्रिकाचे जे कारू रिजन आहे. ओके, ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर कारू रिजन तो कुठे आहे, आफ्रिकेमध्ये. तर या संदर्भात जे आहे हे या साईट्स असणार आहे बघा, या प्रोजेक्टच्या ज्या साईट्स आहेत या इथे असणार आहे. तर ते त्याचं वैशिष्ट्य आहे. तर प्रोजेक्टचं जर अजून आपण माहिती घ्यायची ठरली तर बघा, हे एका विशिष्ट भागामध्ये बघा अनेक छोटे छोटे जे काही सॅटेलाईट हे आहेत बघा, डिशेस जे आहेत या तुम्हाला इथे निर्माण झालेल्या दिसतात. ओके, या पद्धतीने जे आहे या प्रोजेक्टचा उद्देश हाच आहे की वेगवेगळे जे रेडिओ वेव्ज आहेत, त्यानंतर ज्या पद्धतीच्या गॅलेक्सीमधून ज्या काही वेव्ज वगैरे येतात किंवा स्टडी आहे बघा, पल्सरचे जे इव्हेंट्स असतात, स्टारचे जे इव्हेंट्स असतात, ओके, त्यांची स्टडी करणे. ओके, तर हा एक जगातला एक सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप आहे बघा. ओके, प्रिलिमसाठी हा फॅक्ट लक्षात ठेवा, स्क्वेअर किलोमीटर ॲरे इज अ रेडिओ टेलिस्कोप. ओके, आता रिसेंटली बघा इस्रोने सुद्धा एक्सरे सॅटेलाईट जो आहे हा लॉन्च केलेला आहे, राईट? मग इथे जे आहे बघा, इथे तुम्हाला जे आहे तुमचं जे ऑप्शन आहे बघा ते तिथे चेंज केला जाऊ शकतो बघा. तिथे जे ब्लफ करण्याचा प्रयत्न केला जातो की स्क्वेअर किलोमीटर ॲरे हे एक एक्सरे टेलिस्कोप आहे, त्यानंतर इस्रोनं जे लॉन्च केलं तर ते एक रेडिओ सॅटेलाईट आहे. ओके, मग अशा पद्धतीने ते जे ऑप्शन्स आहेत ते चेंज केले जातात. त्यानंतरचा फोर्थ क्वेश्चन आहे बघा, अ डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक इज कॅरेक्टराइज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. रिसेंटली जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत जाते, जसं की आपण बघतो AI तिथे आलेला आहे, त्याचनंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि डिजिटली कनेक्टेड वस्तू ह्या खूप वाढलेल्या आहे बघा. तुमचं फ्रीज असेल, तुमचा कॅमेरा आहे, राईट, तुमचा मोबाईल आहे, त्याचबरोबर तुमचं क्लासरूम. ओके, आता इवन जे कपडे जे आहेत बघा, क्लोथिंग, तर डिजिटल क्लोथिंग पण आलेली आहे. त्याच्यानंतर डिजिटल वेअरेबल्स आलेले आहेत बघा, डिजिटल वॉचेस आहेत. ओके, तर हे जे डिजिटल डिव्हायसेस आहेत यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर हे जे अटॅक्स असतात, सायबर अटॅक्स, तर हे सुद्धा वाढलेले आहे. तर त्यापैकी जे अटॅक एक जे आहे बघा, जे नेहमी चर्चेत असतात, तर ते कोणतं आहे बघा, डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. ओके, या संदर्भात हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जे आहे बघा आपल्याला 4 ऑप्शन्स आलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे ब्लॉकिंग सर्व्हिसेस थ्रू द रॅन्सम. ओके, मग जे रॅन्सममध्ये ब्लॉक करतात सर्व्हिसेस त्यांना काय म्हटलं जातं, रॅन्समवेअर म्हटलं जातं. ओके, हा जो अटॅक असतो रॅन्समवेअरचा, जसं की युरोपमध्ये आपल्याला झालेला दिसतो WannaCry नावाचा रॅन्समवेअर जो आहे. ओके, हा आपल्याला अटॅक झालेला दिसतो. त्यानंतर स्कीमिंग विथ फेक ई सर्व्हिसेस है ना, स्कीम केलं जातं, तुम्हाला स्कॅम केलं जातं. ओके, तर हे पण त्याचा आन्सर नाही आहे बघा. त्यानंतर ॲल्युरिंग विथ स्पॅम्स अँड इन्फेक्टेड ईमेल्स है ना, फेक ईमेल्सच्या मार्फत जे आहे बघा तुम्हाला लिंक वगैरे पाठवली जाते, तुमच्या ज्या गरजा आहेत. ओके, तुम्हाला पैशाचं जे आहे बघा तिथे हे दिलं जातं, आमिष जे आहे ते दिलं जातं बघा. ओके, त्यानंतर डिसरप्शन ऑफ इंटरनेट ट्रॅफिक, तर हे त्याचा आन्सर असणार आहे बघा, डिसरप्शन ऑफ इंटरनेट ट्रॅफिक. आता हे जे डिसरप्शन केलं जातं तर याच्यामध्ये काय केलं जातं बेसिकली की वेगवेगळ्या ज्या कम्प्युटर सिस्टम्स ज्या आहेत त्याच्यामार्फत जे आहे बघा, समजा इमॅजिन करा की 10 कम्प्युटर्स एका रूममध्ये आहे आणि हे 10 कम्प्युटर काय काम करतील, तर एक जे नेटवर्क आहे. ओके, समजा तुमचं पर्सनल कम्प्युटर आहे, तर त्या पर्सनल कम्प्युटरच्या नेटवर्कमध्ये जे आहे हे जे 10 कम्प्युटर्स आहेत, हा डेटा तिथे जबरदस्तीने जे आहे बघा किंवा अननेसेसरीली ते तिथे प्रोव्हाइड करतील, सेंड करतील. ओके, म्हणजे ते काय करत आहे की जी डेटाची जी लाईन आहे, ओके, समजा इथे डेटा हा सुरळीतपणे चाललेला आहे, तर ती इथे अननेसेसरी जो डेटा आहे बघा हा इथे पाठवला जातो. मग याच्यामुळे काय होतं, जो आपला ओरिजिनल डेटा आहे
तर त्याला डिस्टर्बन्स निर्माण होतं. डिस्टर्बन्स निर्माणमुळे काय होतं की वेबसाईट्स बघा बऱ्याच वेळेस लोड होत नाही का. तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाता किंवा दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवर जाता तर त्या बऱ्याच वेळेस असं होतं की त्या लोड होत नाही बघा. ओके, एरर तिथे येतं बघा. याचं कारण काय असतं की तुम्हाला सर्व्हिस तिथे मिळत नाही आहे. मग ही सर्व्हिस डिस्टर्ब झालेली आहे. तर डिस्टर्ब कशामुळे झालेली आहे, कारण की जे इंटरनेट जे ट्रॅफिक आहे तर ते ट्रॅफिक तिथे वाढलेलं आहे. ट्रॅफिक वाढणे म्हणजे काय, जो डेटाचा जो लोड आहे हा तिथे वाढलेला आहे. ओके, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 5th नंबरचं क्वेश्चन आहे बघा. आता क्वांटम कम्प्युटिंग, क्वांटम थेरीज वगैरे बघा नेहमी चर्चेमध्ये असतं. तर बऱ्याच वेळेस असं एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला त्याचं जे बॅकग्राऊंड आहे त्या संदर्भात पण क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये एक्सपेक्टेड आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा आपल्याला क्वांटम थेरीच्या संदर्भात प्रश्न आलेला आहे की 3 स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहे आणि 3 स्टेटमेंटचं जे आहे करेक्ट कोणतं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बघा. तर पहिलं स्टेटमेंट आहे बघा, मॅक्स प्लँक इज असोसिएटेड विथ क्वांटम थेरी. तर हे करेक्ट आहे बघा. ओके, जे क्वांटम थेरीचं जे जनक आहे तर हे कोणाला म्हटलं जातं तर जर्मन जे फिजिसिस्ट आहे ओके मॅक्स प्लँक यांना ते म्हटलं जातं. त्यानंतर क्वांटम थेरी रेफर्स टू द स्टडी ऑफ नेचर अँड बिहेवियर ऑफ मॅटर आणि एनर्जी है ना. मग क्वांटम थेरीचा हाच बेस आहे की मॅटर शेवटी दुसरं तिसरं काही नसून ते काय आहे तर ते एक एनर्जी आहे. एनर्जी म्हणजे काय तर त्या एक वेव्ज आहेत, एनर्जी वेव्ज आहेत आणि ह्याच एनर्जी वेव्स कधी पार्टिकलमध्ये रूपांतर होता आणि हे पार्टिकल जे आहे तर ते एनर्जीमध्ये रूपांतर होतं. ओके, तर हा त्याचा काय आहे क्रक्स आहे कशाचा तर क्वांटम थेरीचा. त्यानंतर क्वांटम कम्प्युटर्स विल हॅव लार्ज कॅपेबिलिटीज दॅन ट्रॅडिशनल कम्प्युटर्स बट नॉट मोर दॅन सुपर कम्प्युटर. ओके, तर हे बेसिकली चुकीचं आहे बघा. क्वांटम कम्प्युटरची जी क्षमता आहे तर ही ट्रॅडिशनल कम्प्युटरपेक्षा तर जास्त आहेतच, त्याचबरोबर सुपर कम्प्युटर्सपेक्षा पण ती जास्त आहे, कमी नाही. आणि इथे जे आहे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे बट नॉट मोर दॅन म्हणजे कमी आहे. ओके, तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे बघा. तर याचा आन्सर काय असणार बघा, ओनली 2. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. इथे विचारलेला आहे की डीप फेक्स आर द मॅनिप्युलेशन ऑफ फेशियल अपीअरन्स थ्रू बेसिक सॉफ्टवेअर टूल्स. ओके, बेसिक सॉफ्टवेअर टूल्स दिलेले आहे बघा इथे. बिकॉज डीप फेक्स हॅव अ हायर ॲक्युरेसी रेट द मॅनिप्युलेटेड इमेजेस व्हिडिओज कॅनॉट बी डिटेक्टेड. तर हे दोन्ही स्टेटमेंट इथे काय चुकीचे आहे बघा. ओके, आता बघा इथे ही जी डीप फेकची इमेज आहे अशा प्रकारचे जे डीप फेकचे जे इमेजेस असतात ओके लेफ्ट साईडला जे आहे ती डीप फेकची इमेज आहे आणि इथे जे आहे ती ओरिजिनल इमेज आहे. आता या इमेजेसमध्ये जेव्हा अशा टाईपची इमेज तयार करावी लागते त्याला बेसिक सॉफ्टवेअरची आवश्यकता नसते, तर याला ॲडव्हान्स सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. म्हणजे जे काही AI टूल्स आहेत बघा, नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे न्यूरल नेटवर्क्स आहेत जे डीपली स्कॅन करतं बघा इमेजेसला वगैरे नाही का. खूप मोठे जॉमेट्रिकल त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स असतात, हेवी डेटा वगैरे असतो बघा. मग अशा गोष्टी तयार करण्यासाठी तुम्हाला बेसिक सॉफ्टवेअर नसून तर ॲडव्हान्स सॉफ्टवेअरची तिथे गरज असते. म्हणून पहिले स्टेटमेंट काय तर चुकीचं आहे. त्याचबरोबर बघा डीप फेक्सला जे आहे बघा नवीन नवीन टेक्निक्सनं जे आहे बघा काउंटर केलं जातं की नवीन नवीन सॉफ्टवेअर टूल्स जे आहेत ते निर्माण केले जातात हे शोधण्यासाठी की ह्या इमेजचा सोर्स काय, त्यानंतर ह्या इमेजमध्ये एडिटिंग आहे का. ओके, ही एडिटिंग डिटेक्ट करण्यासाठी किंवा हे डीप फेक तयार आहे का हे डिटेक्ट करण्यासाठी जे आहे ते टूल्स आज पण अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे. सेकंड नंबर की डेट कॅनॉट बी डिटेक्टेड. तर आन्सर काय असणार आहे डी. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा कॅमेलियन ट्रोजन जे आहे ट्रोजन मालवेअर. ट्रोजन मालवेअर म्हणजे काय की ते गुप्त पद्धतीने जे आहे बघा ओके हिडन मेथडनं जे आहे ते तुमच्या डिव्हाइसमध्ये ते येणार, त्याला आपण काय म्हणणार एक ट्रोजन मालवेअर म्हणणार. तर हे जे कॅमेलियन ट्रोजन मालवेअर आहे बघा हे न्यूजमध्ये होतं रिसेंटली. या संदर्भात आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेलं आहे. इट डिसेबल बायोमेट्रिक ऑथेंटिसिकेशन इन्क्लुडिंग फिंगरप्रिंट अँड फेस अनलॉक. ओके, जसं मी तुम्हाला रिसेंटली सांगितलं की याच्यामध्ये आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज पण आलेल्या आहेत. कशामध्ये तर सायबर अटॅक्समध्ये. ओके, पूर्वीचे जे अटॅक्स होते ते तुमच्या सिस्टमला डिस्टर्ब करायचे. आता याला तोड देण्यासाठी कंपनीज काय करतात मग तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक स्कॅन आणलेले आहेत फिंगरप्रिंटचे फेसचे राईट. मग याच्यावरती सुद्धा मग अटॅक्स आता आपल्याला शक्य झालेले दिसतात. मग इथे काय केलं जातं की जनरली डिसेबल केलं जातं बघा बायोमेट्रिक ऑथेंटिसिकेशनला. मग तो फिंगरप्रिंट आहे फेस अनलॉक आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट आहे इट
अटॅच इटसेल्फ टू लेजिटिमेट अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स, समजा गुगल क्रोमला वगैरे ते अटॅच होऊन येणार. ओके. त्यानंतर कलेक्ट्स इन्फॉर्मेशन ऑन युजर्स ॲप युसेज हॅबिट्स, म्हणजे तुम्ही कुठे कुठे जाता, तुमच्या ज्या वेब यूज करण्याच्या ज्या हॅबिट्स आहेत, ओके, त्या सगळ्या त्याच्याकडून स्टडी केल्या जातात. याचा आन्सर काय असणार आहे बघा, सी. ऑल द 3 आर करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 8 नंबर. इथे आपल्याला सांगितलेलं आहे की इस्रो हॅज लॉन्च इट्स फर्स्ट एक्सरे पोलॅरोमीटर सॅटेलाइट एक्सपोसॅट. बघा रिसेंटली न्यूजमध्ये आहे. या संदर्भात 3 गोष्टी दिलेल्या आहेत की हे कशाचं स्टडी करणार. तर बेसिक आहे बघा, ब्लॅक होल्स, न्यूट्रॉन स्टार, मॅग्नेटार्स, हे सगळं जे आहे तर हे एकाच श्रेणी जे आहे बघा, ओके, एकाच श्रेणीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात, एकाच कॅटेगरीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे याचा आन्सर असं आहे बघा, ऑल द अबोव. ओके. त्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग, ओके, स्टेटमेंट्स दिलेले आहेत बघा. स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून, ओके, स्लिम मिशन जे आहे बघा 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये, की इट इज अ स्पेसक्राफ्ट बिल्ड बाय साऊथ कोरिया. तर साऊथ कोरिया नसून कोणाचं आहे तर ते जपान या कंट्रीचं आहे. कोणाचं आहे, जपान या कंट्रीचं आहे बघा. ओके. तर हे बेसिक आहे बघा इथे. त्यानंतर इट एम्स टू टेस्ट हायली ॲक्युरेट लँडिंग्स दॅट कॅन बूस्ट द सायन्स व्हॅल्यू ऑफ मिशन्स, है ना, की ॲक्युरेट लँडिंग कशी केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने होईल, है ना. आपल्या चंद्रयान 3चा पण हा एक उद्देश होता की लँडिंग ही आपली सॉफ्ट झाली पाहिजे आणि सेफ झाली पाहिजे. बरोबर. हे जे आहे सेकंड स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. याचा आन्सर काय असणार बघा, ओनली 2. ओके. फक्त दुसरं स्टेटमेंट हे करेक्ट आहे. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. विथ रेफरन्स टू इंटरनॅशनलायझेशन ऑफ द रुपी, सॉरी, तर ही एक टायपिंग मिस्टेक आहे बघा इथे. ओके. तर याला तुम्ही इग्नोर करू शकता. ओके. तर इथे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा आपल्याला. पहिलं स्टेटमेंट आहे बघा, ओसिरिस ॲपेक्स इज अ मिशन टू स्टडी ॲस्टेरॉइड बेनू. सेकंड स्टेटमेंट आहे, ओसिरिस ॲपेक्स मिशन एम्स टू ऑब्झर्व फिजिकल चेंजेस इंड्यूस्ड बाय अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल ड्युरिंग अन ॲस्टेरॉइड फ्लायबाय. बरोबर. आता ॲस्टेरॉइडचा स्टडी याच्यासाठी नाही केला जात फक्त की ॲस्टेरॉइड येणार आणि पृथ्वीवरती ते धडकणार वगैरे. ओके. हे तर आहेच याच्यामध्ये. त्याचबरोबर ॲस्टेरॉइडमध्ये पण एक ग्रॅव्हिटेशनल पूल आहे आणि अर्थमध्ये पण एक स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल पूल आहे. मग जेव्हा हे एकमेकांच्या दिशेने जे आहे पॅरॅलल जे असतात त्यावेळेस एकमेकांच्या ग्रॅव्हिटेशनमध्ये काही डिफरन्स होतो का, किंवा आपल्या अर्थवरती जे काही गोष्टी ग्रॅव्हिटेशनमुळे घडतात त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का. ओके. तर ह्या गोष्टीचा सुद्धा इथे स्टडी केला जातो. सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे बघा. आता फर्स्ट स्टेटमेंट हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर पहिल्या याच्यामध्ये जे आहे बघा, ओसिरिस रेक्स जे आहे, ओसिरिस रेक्स, ओके, हे ॲस्टेरॉइड बेनूसाठी नासानं जे आहे तर ते पाठवलं होतं. त्यानंतर ओसिरिसनं जेव्हा बेनूला सोडून ॲपेक्स हा जो ॲस्टेरॉइड आहे ॲपेक्स नावाचा, या ॲपेक्स नावाच्या ॲस्टेरॉइडला, ओके, ॲपेक्स नावाचं जे ॲस्टेरॉइड आहे तर याला स्टडी करण्यासाठी जेव्हा ते अपग्रेड झालं त्याला काय नाव दिलं गेलं, ओसिरिस ॲपेक्स. आता ह्या ॲपेक्समध्ये कशाचा स्टडी केला जातो बघा, तर या ॲस्टेरॉइडचं नाव आहे ॲपोफिस असं नाव आहे. काय नाव आहे, ॲपोफिस. ओके. ॲपोफिस नावाचं जे ॲस्टेरॉइड आहे तर त्याचं शॉर्ट फॉर्म बनवून काय केलेलं आहे तर जसं ओसिरिस रेक्स होतं बघा, इथे पण एक EX आहे, इथे पण EX आहे आणि AP म्हणजे काय तर ॲपोफिस. ओके. अशा पद्धतीने ते आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर 11 नंबरचं क्वेश्चन आहे बघा की 2 गोष्टी दिलेल्या आहेत बघा. आता रिसेंटली WHOचा रिपोर्ट होता की एल्निनोमुळे केसेस ऑफ डेंग्यू ह्या कशा आहेत तर त्या वाढलेल्या आहेत बघा. ओके. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. डेंग्यू कॅनॉट बी स्प्रेड डायरेक्टली फ्रॉम पर्सन टू पर्सन. बेसिक सायन्स आहे बघा. ओके. इथे काय आहे तर बेसिक सायन्स आहे. तर हे स्टेटमेंट कसं आहे हे सुद्धा बरोबर आहे बघा. ओके. ठीक आहे. तर इथे जे आहे बघा 11चा आन्सर असणार आहे सी. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन आहे की भारतीय स्पेस स्टेशन मेनली एम्स टुवर्ड्स विच ऑफ द फॉलोइंग. ओके. तर आपल्याला माहिती आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे तर ते अस्तित्वात आहेत. बरोबर. आता फ्युचरमध्ये जेव्हा भारताला स्वतःचं संशोधन जेव्हा करायचं असेल, बरोबर, लो अर्थ ऑर्बिटमध्ये एक स्पेस स्टेशन स्वतःचं आपलं पाहिजे. याच्यासाठी जे आहे बघा भारतीय स्पेस स्टेशन जे आहे तर ते आपलं जे नियोजित आहे या संदर्भात हा क्वेश्चन आहे. तर ओव्हर द नेक्स्ट 25 इयर्स आपल्याला हे तयार करायचं आहे असं आपलं तिथे टार्गेट आहे बघा. 12चा आन्सर काय असणार आहे तर ए. त्यानंतर विथ रेफरन्स टू लेप्रसी. ओके. लेप्रसी आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत बघा इथे.
तर 13चं जे आन्सर आहे बघा तर ऑल ऑफ द अबोव आहे. ओके, इट इज कॉमन इन ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल एरियाज. ओके, हे पण करेक्ट आहे. त्यानंतर निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे बघा. आता हे जे दोन स्टेटमेंट आहे तर हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी, त्याच्यामुळे मोस्ट प्रॉब्लेमली याचा आन्सर काय तर डीच आहे बघा. इट इज नोन टू ऑकर ॲट ऑल एजेस. आता इथे जरी एक्स्ट्रीम वर्ड असला तरी पण तुम्ही ह्या स्टेटमेंटला करेक्ट असं म्हणू शकता, कारण की हे दोन स्टेटमेंट्स काय आहेत एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा डी, ऑल ऑफ द अबोव. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे बघा की दोन स्टेटमेंट इथे दिलेले आहेत की न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन टेक्स प्लेस इन द ॲब्सेन्स ऑफ स्टेट ऑफ प्लाझ्मा. ओके, तर असं नाही आहे बघा, जेव्हा गॅसला इलेक्ट्रिफाय केलं जातं, ओके गॅसला जे आहे इलेक्ट्रिफाय केलं जातं तर तेव्हा काय होतं तर प्लाझ्मा तयार होतो. काय तयार होतो? प्लाझ्मा तयार होतो. जेव्हा गॅसला जे आहे आयनाइज्ड केलं जातं, काय केलं जातं? आयनाइज्ड केलं जातं, तेव्हा काय तयार होतो? प्लाझ्मा हा तयार होतो. ओके, तर इथे जे आहे बघा ॲब्सेन्स नसून तर काय तर प्रेझन्स असं इथे शब्द पाहिजे, त्याच्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट काय हे चुकीचं आहे. त्यानंतर द सन अलॉंग विथ अदर स्टार इज अ एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर फ्युजन. तर फ्युजन नसून तर काय फ्युजनचे ते उदाहरण आहेत बघा. आपल्याला माहिती आहे सूर्यामध्ये जी काही ऊर्जा निर्मिती होते ती कशामुळे होते तर एकत्रित आल्यामुळे होते. हायड्रोजनचे ॲटम्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा फ्युजन असं जे आहे प्रक्रिया आपल्याला तिथे बघायला मिळते. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट सुद्धा कसं आहे चुकीचं आहे. म्हणजे काय की बेसिकली तुमचे बेसिक कन्सेप्ट इथे चेक केल्या जातात बघा. असं कोणतं रॉकेट सायन्स इथे नाही आहे, पण ज्या काही गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत, ज्या काही गोष्टी तुम्ही दैनंदिन न्यूजपेपरमध्ये वाचता किंवा ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुमचे क्लिअर आहेत का, तर अशा क्वेश्चन्समधून जे आहे ते तुमचं चेक केल्या जातं. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन आहे बघा 3D प्रिंटरच्या संदर्भात आहे. पहिलं स्टेटमेंट आहे की 3 डायमेन्शनल प्रिंटिंग 3D प्रिंटिंग युजली वर्क्स बाय फ्युजिंग द लेयर्स टुगेदर. तर करेक्ट आहे बघा. ओके, फ्युजिंग द लेयर्स टुगेदर. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे इन करंट टाइम्स इट इज पॉसिबल नाव टू 3D प्रिंट सेल्स अँड टिश्यूज. तर हे शक्य झालेलं आहे बघा. ओके, हे जरी कमर्शियल अवेलेबल नसेल मोठ्या प्रमाणात तरी पण रिसर्च स्टेजमध्ये जे आहे हे सक्सेसफुल सध्या झालेलं आहे. म्हणजे सेल्स आणि टिश्यूज हे सध्या आपण 3D प्रिंट करू शकतो. आणि फ्युचरमध्ये असा अंदाज लावता येतो की लंग्स हर्ट्स जे आहे बघा, लंग्स असतील, हर्ट असेल, किडनी असेल, तर यासुद्धा गोष्टी आपल्याला 3D प्रिंटिंगमधून निर्मित केल्या जाऊ शकतात. ओके, 3D प्रिंटिंगची जी एक इमेज आहे बघा ती तुम्ही इथे बेसिकली जे आहे ती तुम्ही इथे बघू शकता. ओके, या पद्धतीचं 3D प्रिंटर आहे बघा. इथे जे आहे बघा वेगवेगळ्या ज्या लेयर्स आहेत रॉ मटेरियलच्या तर त्या काय केलेल्या आहेत ते एकत्र केलेल्या आहेत. ओके, तर याचा जे आन्सर असणार आहे बघा तर याचा आन्सर असणार आहे तर सी असणार आहे बघा. 15चं काय आहे तर सी आहे. त्यानंतर 16 वरती या 16 वरती क्वेश्चन आहे की सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन इन इंडिया हॅज अलाउड द यूज ऑफ अन अँटी कोल्ड फिक्स ड्रग कॉम्बिनेशन. ओके, याच्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. त्यानंतर द सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन इज इंडियाज नॅशनल रेग्युलेटरी बॉडी फॉर कॉस्मेटिक फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस. ओके, वेगवेगळ्या संस्था विचारल्या जातात बघा तुम्हाला. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले तर तुम्हाला काही GAC असतील किंवा ICMR आहे. ओके, ह्या संस्थेचा संदर्भ तुम्हाला दिला जातो. त्यामुळे ज्या काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी संस्थासुद्धा येतात तर त्या कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर असतात. ओके, किंवा त्यांचे जे ऑथॉरिटी असते ती कोणकोणत्या नियमांमध्ये असते किंवा ते कशासाठी इंडियामध्ये महत्त्वाचे आहेत. तर हे जे सगळे ॲस्पेक्ट्स आहेत तर हे तुम्ही व्यवस्थित तिथे करून ठेवले पाहिजे. तर इथे काय आन्सर आहे बघा बी. ओके, फर्स्ट स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. तर इथे काय आहे बघा की इंडियामध्ये जे आहे बघा यांनी बॅन केलं आहे बघा रिसेंटली. ओके, या संदर्भात ही न्यूज आहे. यांनी काय केलं आहे CDSCOने तर रिसेंटली बॅन केलेलं आहे. ओके, तर हे पुढचं एकदम करेक्ट आहे की इट इज द स्टँडर्ड इंडियन ऑर्गनायझेशन वगैरे, पण यांनी काय बघा अँटी कोल्ड फिक्स ड्रगला काय रिसेंटली बॅन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे बघा विथ रेफरन्स टू द मायटोकॉन्ड्रियल डिसीजेस विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ओके, मायटोकॉन्ड्रियल डिसीजेस नेहमी न्यूजमध्ये असतात. त्या संदर्भात 3 पॅरेंट बेबीसुद्धा न्यूजमध्ये असतं बघा. ओके, UK सक्सेसफुल ट्रायल्स त्याचे झालेले आहेत. तर या संदर्भात बी याचा आन्सर असणार आहे बघा की देअर आर नो क्युअर्स फॉर मायटोकॉन्ड्रियल डिसीजेस. ओके, मायटोकॉन्ड्रियल डिसीजला काय तर क्युअर नाही आहे.
त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन आहे बघा की इन न्यूज सध्या जे आहे बघा नासाचं नवीन सॅटेलाइट आहे बघा टेम्पो. ओके, नासाचं काय आहे तर नवीन सॅटेलाइट आहे टेम्पो. या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की हे कशाशी रिलेटेड आहे. ओके, तर 18चा आन्सर असणार आहे बघा बी. इट इज फॉर द मेजरिंग एअर पोल्युशन. ओके, एअर पोल्युशनसाठी ते आहे बघा. ट्रोपोस्फिअरिक एमिशन्स मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन असा त्याचा फुल फॉर्म आहे बघा. ट्रोपोस्फिअरिक एमिशन्स मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन. मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन. ओके, असा त्याचा फुल फॉर्म आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्टेट्स दॅट ई सिगारेट्स. ओके, ई सिगारेटच्या संदर्भात आहे. हॅव बीन प्रूव्हन इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह आहे का तर नाही, त्याच्यामुळेच ह्या गोष्टी बॅन आहेत बघा. ह्या त्याच्यामुळं जनरली आता कोणी यूज करत नाही किंवा ते सजेस्ट केल्या जात नाही बघा ई सिगारेट्स, कारण त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं निकोटिन हे असतं. ओके, त्याच्यामुळे हे काय आहे सध्या इट इज नॉट इफेक्टिव्ह. फर्स्ट स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. ई सिगारेट्स हॅव द लिक्विड टिपिकली कंटेनिंग निकोटिन, प्रोपिलिन ग्लायकोल, ग्लायसेरिन, फ्लेवरिन्स अँड अदर केमिकल्स. ओके, तर बी स्टेटमेंट करेक्ट आहे. याच्यामुळेच हे काय केलेलं आहे तर बॅन केलेलं आहे. तर हे लॉजिकली जे आहे बघा हे तुम्ही सेकंड ऑप्शनवरून फर्स्ट ऑप्शन जे आहे ते तुम्ही ॲनालाइज करून तिथे तुम्ही डिसाईड करू शकता. ओके, या पद्धतीने त्याला सॉल्व करता येईल बघा. त्यानंतर 20th नंबरचा क्वेश्चन आहे बघा. अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बँक द ब्ल्यू इकॉनॉमी इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग है ना. ब्ल्यू इकॉनॉमी जे आहे सॉरी इथे पण जे आहे बघा आपल्याला टायपिंग मिस्टेक झालेली दिसते बघा. ओके, इथे आपल्याला 3 स्टेटमेंट आलेले आहेत. ओके, तर या 3 स्टेटमेंटमध्ये जे आहे बघा GPAI. ओके, ग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, OECDचा हा इनिशिएटिव्ह आहे बघा. कोणाचा आहे तर OECDचा हा इनिशिएटिव्ह आहे. आता इंडिया जे आहे बघा हा लीडर आहे बघा 2023-24 साठी या संदर्भात. आणि बरेचसे जे डिक्लेरेशन आहे बघा न्यू दिल्ली डिक्लेरेशन हे सुद्धा इथं आपल्याला झालेलं दिसून येतं. ओके, तर पहिले जे स्टेटमेंट आहे बघा ते करेक्ट आहे की इंडिया इज द लीड चेअर ऑफ GPAI. त्यानंतर GPAI इज रिलेटेड विथ G20. तर G20 नसून तर काय आहे तर OECD आहे बघा. ओके, त्याच्यानंतर GPAI आता याच्यामध्ये AI जे आहे तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून डीप फेक्स कसे तयार केले जातात. ओके, हा जो मोठा कन्सर्न आहे तुम्ही बघितलं की सेलिब्रिटीजला टार्गेट केलं जातं, एखादा रेप्युटेड पर्सन आहे तर त्याला टार्गेट केलं जातं. आणि डीप फेक्स फक्त हे फेसचे नसून इमेजेस किंवा व्हिडिओचे नसून ते व्हॉइसचे पण असतात बघा नाही का. एखाद्याचा आवाज यूज करून जे आहे कोणाला इमोशनली आपण हॅरॅस करू शकतो किंवा मग इमोशनली जे आहे आपण स्कॅम करू शकतो. बरोबर, तर स्कॅम वगैरे केले जातात बघा सायबर क्रिमिनल्सकडून. ठीक आहे, ह्या गोष्टी याच्यामध्ये सगळ्या बघायला आपल्याला मिळतात. तर सेकंड स्टेटमेंट इथे चुकीचं आहे आणि थर्ड स्टेटमेंट काय आहे हे करेक्ट आहे. तर याचं जे आन्सर आहे बघा तर ते असणार आहे बी ओनली 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बाराकुडा. 21 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. बाराकुडा जे आहे हे कशाशी रिलेटेड आहे. ओके, बाराकुडा. तर बाराकुडा जे आहे बघा बेसिकली एक फिश आहे, त्या संदर्भात हे नाव दिलेलं आहे. तर इथे भारताची सोलार इलेक्ट्रिक बोट ही जी महत्त्वाची बोट आहे बघा. ओके, ही सुद्धा रिसेंटली न्यूजमध्ये आहे बघा. आणि इट इज द इंडियाज फास्टेस्ट सोलार इलेक्ट्रिक बोट. ओके, ही भारताची कशी आहे फास्टेस्ट बोट आहे बघा, फास्टेस्ट सोलार इलेक्ट्रिक बोट. ओके, त्यामुळे ही न्यूजमध्ये आहे. 21चा आन्सर काय बघा ए आहे. त्यानंतर रेड स्प्राईट. ओके, आता स्पेसमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात बघा नाही का. जसं की एअर ग्लो आहे बरोबर. असे जे पर्टिक्युलर इव्हेंट्स असतात किंवा काही पल्सर इव्हेंट्स असतात. ओके, किंवा काही कॉमेटचे इव्हेंट्स असतात बघा. ठीक आहे, तर असे जे वेगवेगळे इव्हेंट्स आहेत तर ते व्यवस्थित आपण करून ठेवले पाहिजे. त्या संदर्भात हा एक इव्हेंट आहे बघा रेड स्प्राईट नावाचा. तर रेड स्प्राईट हा रिसेंटली न्यूजमध्ये होता आणि या संदर्भात विचारलेला आहे की हे एक्झॅक्टली काय. तर इट इज द बर्स्ट ऑफ लाईट्स इन अप्पर ॲटमॉस्फिअर. ओके, हे काय आहे तर बेसिकली बर्स्ट ऑफ लाईट्स आहेत. कुठे आहे तर अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये. ओके, इथे तुम्ही बघू शकता इथे जे आहे या पद्धतीने ते जे लाईट्स आहेत बघा हे तुम्हाला जेलीफिशच्या स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळतील बघा. जेलीफिशच्या स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळतील. ओके,
आता हे बेसिकली का फॉर्म होतात अशा टाईपमध्ये, तर हे लाईटनिंगचं काम आहे. कशाचं? लाईटनिंग, जी वीज म्हणतो आपण, वीज पडणे, लाईटनिंग अँड थंडर. ओके, लाईटनिंगचं हे काम आहे. तर लाईटनिंगमध्ये बेसिकली काय होतं की इथे चार्ज पार्टिकल्स जे असतात तर ते नायट्रोजन सोबत जे आहे बघा इथे इंटरॅक्ट करतात. काय करतात? इंटरॅक्ट करतात. आणि त्याच संदर्भात जे आपल्या इथे हा कलर तिथे फॉर्म झालेला दिसतो. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की लाईटनिंग ही जनरली हॉट असते आणि रेड स्प्राईट जे आहे तर हे जनरली कसं असतं? कोल्ड असतं बघा. काय असतं? कोल्ड इन नेचर असतं बघा. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा UI. ओके, UIच्या संदर्भात आहे, UI इनिशिएटिव्हचा आहे. तर जसं रिसेंटचा याच्या पहिलेचा जो क्वेश्चन होता की GPAIच्या संदर्भात. ओके, तर त्या संदर्भातच ही माहिती आपल्याला आलेली दिसते की तिथे जे आहे बघा आपण UI इनिशिएटिव्ह पण हे लॉन्च केलेलं आहे. तर नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि इंटेल इंडिया यांच्यासोबत मिळून आपण काय केलेलं आहे? UI इनिशिएटिव्ह हा लॉन्च केलेला आहे. UI इनिशिएटिव्ह वॉज फीचर्ड इन JPAI समिट. तर हे करेक्ट आहे. त्यानंतर UI ऑल्सो सिक्स टू इनेबल स्कूल स्टुडंट फ्रॉम क्लास 8 to 12 अक्रॉस नेशन विथ AI स्किल्स, है ना. तर AI स्किल्सला प्रमोट करण्यासाठी हे शाळेपासूनच झालं पाहिजे नाही का, शाळेच्या विद्यार्थ्यांनाच हे गोष्टी मिळायला पाहिजे. तर या संदर्भात हे आहे बघा. UIचा फुल फॉर्म काय तर यूथ फॉर उन्नती अँड विकास विथ AI. ओके, यूथ फॉर उन्नती अँड विकास AI असा याचा फुल फॉर्म आहे बघा. ओके, त्यामुळे याचं जे आन्सर असणार आहे बघा तर ऑल द 3 स्टेटमेंट्स आर हिअर करेक्ट. नेक्स्ट आहे बघा कॉमेट्सच्या संदर्भात इझी क्वेश्चन आहे बघा की कॉमेट्स एक्झॅक्टली का असतात. ओके, तर कॉमेट्स म्हणजे काय? तर कॉमेट्स आईस स्नोबॉल्स तुम्ही समजू शकता. ओके, बर्फाचे गोळे. पण कुठे असतात हे? तर हे स्पेसमध्ये असतात. ओके, मग हे कसे असतात? बर्फाळे असतात म्हणजे आईस असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर डस्ट असतं. ओके, डस्ट पण त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं. मग आता बेसिकली काय होतं की जेव्हा सूर्याच्या जवळ हे फिरत असतात बघा, हे जे कॉमेट्स आहेत ते आपल्याला सूर्याच्या भोवती जे आहेत ते फिरताना दिसतात. जेव्हा टेम्परेचर हाय होतं आणि जेव्हा हे आयसी बॉल्स जे आहे हे मेल्ट होतात, हे कॉमेट्स जेव्हा मेल्ट होतात तेव्हा हे बस्ट होऊन जे आहे बघा स्पीडने हे एखाद्या ग्रहावरती येतात किंवा आपल्याला आपल्या पृथ्वीवरून जाताना दिसतात. आणि या संदर्भात जी आहे जी टेल आपण म्हणतो तर ती आपल्याला फॉर्म झालेली दिसते. तर या संदर्भात बघा वेगवेगळ्या कॉमेट्स जे आहेत बघा हे नेहमी न्यूजमध्ये असतात आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, UPSCमध्ये जनरली असे प्रश्न विचारले जातात की स्विफ्ट टटल जे आहे, ओके, हे पण न्यूजमध्ये आहे. तर हे बेसिकली काय आहे? हे कॉमेट आहे का ॲस्ट्रॉइड आहे का मिटिरॉइड आहे? ओके, अशा गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. तर बघा काही कॉमेट असतात यांना असे नाव दिले जातं 103P. आता हार्टली कॉमेट आहे बघा, त्यानंतर स्विफ्ट टटल आहे, बोरेली कॉमेट आहे, हॅलेचं कॉमेट खूप फेमस आहे बघा, राईट. त्यानंतर वाईल्ड कॉमेट आहे, NK आहे, बोरिसेओ आहे. ओके, असे वेगवेगळे कॉमेट्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आहे बघा ग्राम मनचित्र इज अन इनिशिएटिव्ह ऑफ मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट नसून तर काय तर मिनिस्ट्री ऑफ पंचायत, ग्राम पंचायत. ओके, मिनिस्ट्री ऑफ ग्राम पंचायत. ओके, यांचा जो आहे तर हा इनिशिएटिव्ह आपल्याला बघायला मिळतो. मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज. त्यानंतर याचा प्रायमरी गोल काय मनचित्राचा? टू इन्करेज मायक्रो क्रेडिट फॅसिलिटीज बाय ग्रामपंचायत विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. तर हे जे आन्सर आहे हे सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे बघा. याचा प्रायमरी गोल हा नाही आहे. याचा प्रायमरी गोल काय आहे तर इथे आपल्याला GISचा ॲपचा वापर करून जे आहे GIS ॲपचा वापर करून आपल्याला काय आहे की स्पेशल प्लॅनिंग जी आहे ती आपल्याला करायची आहे म्हणजे रूरल डेव्हलपमेंटच्या संदर्भात. आता बघा रिसेंटली याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर आपल्याला GIS सिस्टीमचा जो वापर आहे तर हा आपल्याला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान इथे झालेला दिसून येतो. ओके, जर तुम्ही गुगलवरती गेलात आणि तिथे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला जे आहे तर डायरेक्टली तुम्हाला जो डेटा आहे हा GISच्या संदर्भात बघायला मिळतो अशा पद्धतीने.
तर इथे जे आहे बघा, इथे तुम्हाला पूर्ण इंडियाचा मॅप तिथे रिफ्लेक्ट होतो आणि असे लोकेशन्स जे आहेत बघा हे GIS मधून तुम्हाला दाखवले जातात पर्टिक्युलरली, की आता समजा इथे जे आहे पलामू आहे, त्यानंतर इथे इतुल आहे, ओके, भोपाळ आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला हे लोकेशन आलेले दिसतात की इथे इथे आपली जी स्कीम आहे तर इथे इथे इम्प्लिमेंट होतीये. मग एखाद्या डॉटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर सगळी इन्फॉर्मेशन तिथे मिळते बघा, की रुसा स्कीम आहे, इन्स्टिट्यूशन नेम काय आहे तर पंचायत आहे, किती अप्रूव्ह झालेले आहे 12व्या प्लॅनमध्ये तर 2 कोटी रुपये, ठीक आहे. त्याच्यानंतर रिलीज फंड किती आहे, ओके, KYC झालेलं आहे का, इस्टॅब्लिशमेंट कधी झालेलं आहे, कोणत्या पंचायत आहे त्याचा ॲड्रेस, ओके, ब्लॉक कोणता आहे, तहसील कोणता आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे बघा ही तुम्हाला स्कीमच्या संदर्भात निर्माण होते. याचा अर्थ काय की जी ट्रान्सपरन्सी आहे गव्हर्नमेंट आणि सिटिझन्समध्ये तर ही ते निर्माण केली जाते. कशाच्या संदर्भातून तर हे GISच्या संदर्भातून. मग ह्याच संदर्भात आपल्याला हा प्रोग्राम जो आहे मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजचा आपल्याला इथे आलेला दिसून येतो की ग्रासरूट लेवलवरती सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या ग्रासरूट लेवलवरती जी काही पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी कशी निर्माण करता येईल. ओके, तर याचं जे आन्सर आहे बघा हे D असणार आहे बघा. त्यानंतर 26 नंबर आहे बघा, कवच इज द इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. तर कशा संदर्भात आहे बघा, एकदम इझी आहे बघा. तर रेल्वे सेफ्टीच्या संदर्भात रेल्वे कोलिजनचे जे काही इन्सिडेंट रिसेंटली झालेले आहेत, ओके, या संदर्भात कवच सिस्टम आपल्याला रेफरन्समध्ये आलेलं दिसून येतं. त्यानंतर चंद्रयान 3 वरती नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 27 नंबर क्वेश्चन. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की याचे काय गोल्स आहेत. तर रोवर कॅपॅबिलिटीज दाखवणे, त्यानंतर सॉफ्ट लँडिंग करणे, त्यानंतर इन सिटू सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करणे, हे तिन्ही जे आहेत हे जे गोल्स आहेत बघा. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे 27चं D, ऑल ऑफ द अबव. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन आहे बघा की आपल्याला 3 स्टेटमेंट इथे दिलेले आहे अग्नि-1च्या संदर्भात. ओके, तर अग्नि-1 जी आहे बघा तर ही बेसिकली शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे. कशी आहे, शॉर्ट रेंज. तर हे पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर द अग्नि-1 इज प्रायमरीली इंटेंडेड फॉर यूज ॲज अ डिटरन्स अगेन पोटेन्शियल ॲडव्हर्सरीज. तर हे करेक्ट आहे बघा, इथे 28 नंबर काय करेक्ट आहे. त्यानंतर द अग्नि-1 हॅज द कॅपेबिलिटी टू कॅरी कन्व्हेन्शनल अँड न्यूक्लिअर वॉरहेड्स. तर हे सुद्धा काय आहे तर करेक्ट आहे. त्यामुळे 28चं आन्सर काय असणार आहे तर B. त्यानंतर 29 नंबर क्वेश्चन आहे बघा, हाय कॅपेबिलिटी जेमिनी AI मॉडेल. ओके, आता रिसेंटली 2-3 दिवसापूर्वी न्यूजमध्ये होतं बघा जेमिनी AI. कशाच्या संदर्भात आहे तर कोणत्या कंपनीचा आहे तर गुगल कंपनीचा आहे बघा जेमिनी AI. तर तुम्हाला माहिती आहे की बेसिकली मायक्रोसॉफ्ट जे आहे आणि ओपन AI, ओके, यांचं जे कोलॅबरेशन आहे याच्यामधून ChatGPT हे जे प्लॅटफॉर्म आहे हे खूप पॉप्युलर झालेलं आहे आणि याच्यामधून खूप डेव्हलपमेंट्स आपल्याला होताना दिसतात. तर यालाच कॉम्पिटिशन म्हणून जे आहे तर गुगलने सध्या काय आणलेलं आहे तर जेमिनी AI हे प्लॅटफॉर्म त्यांनी आणलेलं आहे. त्यानंतर 30th नंबर आहे बघा, अँथ्रोबॉट्स अँड मिनिएचर रोबोट्स युझिंग ह्युमन सेल्स. त्याच्यामुळे यांना रोबोट्स आणि अँथ्रो म्हणजे ह्युमन प्लस रोबोट्स, ओके, असं त्यांना म्हटलं जातं बघा. ऑब्विसली त्याच्यामध्ये ह्युमन सेल्स हे असणार आहे बघा. त्यानंतर दे कॅन स्पॉन्टेनियसली फ्यूज टुगेदर टू फॉर्म अ लार्ज स्ट्रक्चर कॉल्ड अ सुपरबोट. ओके, तर हे सुद्धा त्यांचं फीचर आपल्याला बघायला मिळतं. जसे सेल्स एकत्र येऊन टिश्यू फॉर्म होतात बरोबर ह्युमन बॉडीमध्ये, त्याच पद्धतीने हे जे अँथ्रोबोट्स आहेत हे एकत्र येऊन काय करतील तर सुपरबोट फॉर्म करतील. काय करतील, सुपर रोबोट. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट आहे, दीज आर केपेबल ऑफ बोथ मुवमेंट अँड हिलिंग. है ना, हिलिंग म्हणजे काय तर आपल्या ज्या रेव्होल्युशनरी मेडिसिन्स आहेत, नॅनो मेडिसिन्स आहेत, त्याच्यामध्ये रोबोटिक्सचा वापर करून जे आहे असे अँथ्रोबॉट्सचा वापर करून आपण काय करू शकतो, जे हिलिंग जे आहे, हिलिंग प्रोसेस आहे, रिपेअरिंग प्रोसेस आहे, ही ह्युमन बॉडीमध्ये आपण करू शकतो. त्याच्यामुळे यांचं जी मुवमेंट आहे ही कशी आहे, बोथ हिलिंग अँड मुवमेंट. त्याच्यानंतर याचा आन्सर काय असणार आहे 30चं तर C असणार आहे बघा. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन आहे, आता व्हॉइस ओव्हर इंटरनेट VoIP, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, हे पण न्यूजमध्ये असतं बघा. तर याचा वापर बघा सायबर क्रिमिनल्सच्या कडून केला जातो, कारण की याचं वैशिष्ट्य असं असतं की हे ट्रेस होत नाही बघा VoIP. ओके, आता याचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत हे इंटरनेटपर्यंत असतात बघा. जेव्हा तुम्ही इंटरनेटचा वापर करून एखाद्या व्यक्तीला कॉल करता त्याला व्हॉइस ओव्हर इंटरनेट असं म्हणता बरोबर. तर हे त्याचे काही तोटे असतात आणि हे त्याचे काही फायदे असतात. आता इथे आपल्याला व्हॉइस ओव्हर 5G असं दिलेलं आहे बघा, व्हॉइस ओव्हर 5G है ना. 5G नेटवर्कमधून व्हॉइस कम्युनिकेशन जे आहे या संदर्भात दिलेलं आहे. तर व्हॉइस इज अ लोअर बेसिक व्हर्जन ऑफ 5G नेटवर्क. तर लोअर नसून तर ते काय आहे तर हायर व्हर्जन आहे बघा. ओके,
हे काय आहे तर हायर व्हर्जन आहे, कारण की जास्त ॲडव्हान्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात, जास्त कॅपॅसिटीज तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर व्हॉइस ओव्हर 5G एम्स टू एलिमिनेट नोटोरियस कॉल ड्रॉप इश्यूज पर्टिक्युलरली ड्युरिंग ट्रान्झिशन्स बिटवीन 4G आणि 5G. तुम्ही बघितलं असेल तुमचं सिम कार्ड बघा, बऱ्याच वेळेस 5Gचा टावर पकडतं, नंतर 4G वरती शिफ्ट होतं, किंवा जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा 5G वरून 4G वरती शिफ्ट होणार, राईट. अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी जे आहे बघा व्हॉइस ओव्हर 5G हे आपण तिथे आणलेलं आहे. त्यानंतर व्हॉइस ओव्हर 5G ब्रिंग्स क्लिअर ॲडव्हान्सेस ओव्हर VoLTE. VoLTE म्हणजे काय, व्हॉइस ओव्हर 4G, व्हॉइस ओव्हर 4G. तर 4G पेक्षा ऑब्व्हियसली ते ॲडव्हान्सच आहे, ठीक आहे. तर इथे काय आहे बघा, पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे, सेकंड आणि थर्ड हे करेक्ट आहे. त्याच्यामुळे 31चा आन्सर काय असणार आहे तर बी असणार आहे. ओके. तर व्हॉइस ओव्हर 5Gला अजून एक नाव आहे बघा, याला म्हटलं जातं व्हॉइस ओव्हर न्यू रेडिओ, असं सुद्धा याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, व्हॉइस ओव्हर न्यू रेडिओ. ओके, हे सुद्धा याला इथं म्हटलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आरोग्य मैत्री एड क्यूब है ना, याच्या संदर्भात हा क्वेश्चन आहे की हे एक पोर्टेबल हॉस्पिटल आहे बघा. हे काय आहे, एक पोर्टेबल हॉस्पिटल आहे. ओके, एक क्यूब आहे बघा, हे ड्रोनच्या साहाय्याने जे आहे बघा कुठेही हे ट्रान्सपोर्टेबल आहे. ओके. त्याच्यानंतर द क्यूब्स आर केपेबल ऑफ हँडलिंग पेशंट विथ सिव्हिअर इंजुरीज. ओके, लिम्फ फ्रॅक्चर्स वगैरे, तर हे पण करेक्ट आहे बघा, म्हणून त्याला असं हॉस्पिटल असं नाव दिलेलं आहे बघा. ओके, हे काही फक्त फर्स्ट एड ट्रीटमेंट नसून याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर दिस क्यूब्स आर लाईट अँड पोर्टेबल अँड कॅन रॅपिडली डिप्लॉयड एनिवेअर फ्रॉम एअर ड्रॉप्स टू ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की एअरच्या माध्यमातून जे आहे, एअर ड्रॉप्सच्या माध्यमातून हे कुठेही ट्रान्सपोर्टेबल आहे, ठीक आहे. तर हे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत तर करेक्ट आहे. त्याच्यामुळे 32चा आन्सर काय असणार आहे तर सी हे आन्सर असणार आहे बघा. त्यानंतर 33 नंबर आहे रॅट होल मायनिंग. बघा, रिसेंटली जे काही कामगार वर्ग जे आहे तर ते तिथे अडकले होते, राईट, उत्तराखंडमध्ये. या संदर्भात हा क्वेश्चन आहे बघा. सिलिकॅराचा इन्सिडेंट तुम्हाला माहीतच असेल. ओके. तर त्या करंट अफेअर्सला जे आहे बघा, करंट अफेअर्सला जे आहे तर करंट अफेअर्सच्या संदर्भात हा क्वेश्चन इथे आलेला आहे. तर इथे दिलेला आहे की केरला इज वाईडली असोसिएटेड विथ प्रॅक्टिस ऑफ रॅट होल मायनिंग. तर इथे केरला नसून तर कोणतं स्टेट आहे बघा, मेघालय आहे बघा. ओके, मेघालय काय आहे तर पॉप्युलर आहे रॅट होल मायनिंगसाठी. तर रॅट होल मायनिंगसाठी जे सेकंड स्टेटमेंट आहे तर ते चुकीचं आहे. त्यानंतर पहिलं स्टेटमेंट काय की रॅट होल मायनिंग इज अ सेफ सिस्टीम फॉर मायनिंग. तर जरी ती उपयोगी असेल अशा डिझास्टरमध्ये तरी पण ती मायनिंगच्या दृष्टिकोनातून सेफ नाही आहे. ओके, इथे तुम्ही ही इमेज बघू शकता रॅट होल मायनिंगची. इथे जर तुम्ही याचं डायमीटर जर बघितलं तर हे किती कसं आहे, खूप छोटं आहे. म्हणजे एक व्यक्ती किंवा लहान मुलंच अशा बोगद्यामधून जे आहे तर ते जाऊ शकता. आता याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय असतात की इथे बघा, एक तर ऑक्सिजनची कमी असते, त्यानंतर टेम्परेचर इथे वाढलेलं असतं. ओके, त्यानंतर कधी पण हे जे रूफ आहे किंवा आजूबाजूचे जे दगड आहेत हे कसे आहेत, हे कोलॅप्स होऊ शकतात बघा. याला कोणताही स्ट्रक्चरल सपोर्ट तुम्हाला बघायला मिळत नाही. ओके, आणि जेव्हा तिथे सिंगल व्यक्ती जातो तेव्हा त्याला हेल्पसाठी पण किंवा रेस्क्यूसाठी पण मदत तिथे उपलब्ध नसते. तर हे खूप त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत बघा. ओके, आणि चाइल्ड लेबरचा आणि ह्या राईट होल मायनिंगचा खूप मोठा संबंध आहे. ओके, त्याच्यामुळं मायनिंगच्या दृष्टिकोनातून ही जी मेथड आहे तर ही कशी आहे तर ही चुकीची आहे बघा. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे तर इट इज नॉट सेफ बट इट इज अनसेफ. तर याचा आन्सर काय असणार आहे बघा, डी, नन आर करेक्ट. त्यानंतर 34 नंबरचा क्वेश्चन आहे बघा की फायबर ऑप्टिक केबल्स, ओके, च्या संदर्भात काय करेक्ट आहे तर फायबर ऑप्टिक केबल्स प्रोव्हाइड मोर बँडविड्थ अँड हॅज स्टँडर्डाइज परफॉर्मन्स अप टू 10 Gbps अँड बियॉन्ड. तर करेक्ट आहे बघा. त्यानंतर फायबर ऑप्टिक केबल इज मोर सस्पेक्टेबल टू नॉईज अँड इलेक्ट्रॉनिक इंटरफरन्स दॅन कॉपर वायर. हे चुकीचं आहे. ओके, हे काय आहे तर चुकीचं आहे. त्यानंतर फायबर ऑप्टिक केबल आर नॉट सुटेबल फॉर सबमर्शन अंडर वॉटर. तर हे सुद्धा काय, हे चुकीचं आहे. ओके, तर इथे बेसिकली काय बघा, फायबर ऑप्टिकचं जेव्हा निर्माण झालं, फायबर ऑप्टिक्स ही टेक्नॉलॉजी, तर याचा फायदाच हा होता की फायबर असल्यामुळे ते अंडरग्राऊंड आपल्याला ते एस्टॅब्लिश करायला संधी मिळाली. ओके, कारण की फायबर आणि वॉटर यांचा जेव्हा इंटरॅक्शन होतं तेव्हा फारसा आपल्याला तिथे नुकसान झालेलं होत नाही.
सेम केसमध्ये जेव्हा तुम्ही कॉपर वायर बघता तर कॉपर तुम्हाला माहिती आहे इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि कॉपर आणि वॉटरचं जेव्हा इंटरॅक्शन होतं तेव्हा वॉटरमध्ये सुद्धा इंटरॅक्शन होऊन जे आहे ती इलेक्ट्रिसिटी लॉस होण्याचे चान्सेस खूप असतात. ओके, त्यामुळे फायबर ऑप्टिक केबल्सचा हा फायदा असतो की इट इज सबमर्ज्ड अंडर द वॉटर. म्हणजे आपल्या इकडे सुद्धा जे काही इंटरनेट टावर्स वगैरे आहे, मोठे मोठे ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सुद्धा फायबर ऑप्टिक्सच्या सध्या एस्टॅब्लिश्ड आहेत ऑलरेडी अंडर वॉटर. हे याच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्यानंतर फायबर ऑप्टिक इज मोर सस्पेक्टेबल टू नॉईज है ना, तर सस्पेक्टेबल नाही आहे बघा, इट इज सेफ. ओके, हे कसं आहे, सेफ आहे ॲज कम्पेअर टू कॉपर वायर. ओके, तर इथे काय आहे बघ, याचा आन्सर 34चं तर ए आन्सर असणार आहे. त्यानंतर अग्नि इनिशिएटिव्ह जो आहे बघा, अग्नि इनिशिएटिव्ह. ओके, आता बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं की अग्नि इनिशिएटिव्ह हा डिफेन्सशी रिलेटेड आहे का, बरोबर, कारण की आपल्या अग्नि मिसाईल्स वगैरे असतात, राईट. तर या गोष्टी तुमच्या रिव्हिजनमधून क्लिअर होत जातात बघा, की अग्नि मिसाईल सिस्टम हे वेगळे कन्सेप्ट आहे, अग्नि इनिशिएटिव्ह हे वेगळं आहे. तर अग्नि इनिशिएटिव्हचा एम काय बघा, की इनोव्हेशन्स प्रोव्हाइड बाय आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स. ओके, जे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स असतात यांच्यामधून जे आहे की नवीन काही इनपुट्स देता येतील का. ओके, नवीन काही मेडिसिनच्या संदर्भात रिसर्च इनोव्हेशन आपल्याला करता येईल का. तर ह्या संदर्भात जे आहे बघा, आयुर्वेदा ज्ञान नैपुण्य इनिशिएटिव्ह असं याचं फुल फॉर्म आहे बघा अग्नीचा, आयुर्वेदा ज्ञान नैपुण्य इनिशिएटिव्ह. ओके, त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, रिसेंटली जे स्कॅटर्ड स्पायडर्स ग्रुप आहे तर हा कशाच्या संदर्भात आहे, तर ऑब्वियसली हे दीज आर द ग्रुप फॉर हॅकिंग. ओके, हे कशा संदर्भात आहे बघा, हॅकिंगचा हा ग्रुप आहे बघा. ओके, तर हे यांचं जे आहे बघा तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे न्यूजमध्ये यांची चर्चा झालेली दिसून येते बघा. ओके, चायना असेल, युरोपियन युनियन असेल, ओके, यांच्या संदर्भात तुम्हाला याची न्यूज बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज इज अ डिजिटल हेल्थ क्लेम प्लॅटफॉर्म डेव्हलप्ड बाय नॅशनल हेल्थ अथॉरिटी. हे करेक्ट स्टेटमेंट आहे बघा. ओके, 37 नंबरचं पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज विल सर्व ॲज अ गेटवे फॉर एक्सचेंजिंग क्लेम्स रिलेटेड इन्फॉर्मेशन अमंग व्हेरियस स्टेक होल्डर्स इन द हेल्थ केअर अँड हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टम. हे सुद्धा करेक्ट आहे बघा. ओके, बेसिक माहिती आहे, बेसिक डिस्क्रिप्शन आहे. ओके, त्या संदर्भात 2 स्टेटमेंट काय आहे 37चे करेक्ट आहे. सी त्याचा आन्सर असणार आहे बघा. त्याच्यानंतर 38 नंबर आहे बघा, लिनॉइड मीटर शॉवर. ओके, जसं आता रिसेंटली आपण इमेजमध्ये बघितलं की टेम्पल टटल नावाचं जे ॲस्टेरॉइड आपण बघितलं, तर या टेम्पल टटलच्या याच्यामधून काय होतं की जेव्हा हे ॲबेंडन होऊन जातं तर त्याच्यामधून लिओनॉइड मीटर शॉवर हे आपल्याला बघायला मिळतात. तर कोणत्या याचे डस्ट अँड डेब्रिस असतं हे, तर हे कॉमेट टेम्पल टटल. ओके, तर याच्या ते आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर दिस टेम्पल टटल कॉमेट सर्कल्स द सन ॲट रेग्युलर इंटरवल्स ऑफ 33 इयर्स. हे सुद्धा कसं आहे करेक्ट आहे. ओके, रिसेंटली न्यूजमध्ये होतं बघा हे. तर बऱ्याच वेळेस हेलिकॉमेटवरती प्रश्न विचारले जातात. तर इथे जे आहे बघा तुम्हाला लिओनाइड किंवा टटल जे कॉमेट आहे, ओके, याच्या संदर्भात तुम्हाला हा क्वेश्चन इथे विचारलेला आहे टेम्पल टटलच्या संदर्भात. त्यानंतर सी याचा आन्सर असणार आहे. 39 नंबरचा क्वेश्चन आहे लीप अहेड इनिशिएटिव्ह. ओके, लीप अहेड इनिशिएटिव्ह कशाशी संदर्भात आहे, तर बघा जे नवीन टेक्नॉलॉजिकल स्टार्टअप्स आहेत, टेक स्टार्टअप्स यांना सपोर्ट करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह आहे बघा. मेटी जे आहे बघा, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मिनिस्ट्रीमधून तो लॉन्च केलेला आहे. ओके, तर इथे जे आहे बघा मेजरली टेक स्टार्टअप्सला इथे सपोर्ट करण्यात येणार आहे. याचा आन्सर काय तर बी आहे. त्यानंतर 40 नंबर आहे बघा, हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नेल हॉक सिस्टीम जे आहे कोणत्या स्टेटनंही लॉन्च केलेली आहे, तर याचा आन्सर आहे बघा कर्नाटक या स्टेटनेही लॉन्च केलेली आहे. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, आता रिसेंटली जे नवीन टेक्निक्स आलेले आहेत बघा स्कॅमच्या संदर्भात, तर हे जे सिम स्वॅप स्कॅम आहे बघा हे पण न्यूजमध्ये असतं. इथे काय काय केलं जातं, तर डुप्लिकेट सिम अचीव केलं जातं. त्यानंतर OTP जो आहे हा विक्टीमकडून घेतला जातो, तर हे चुकीचं आहे बघा. ओके, कारण की फॉर्मल जे कनेक्शन आहे ते त्या विक्टीमसोबत येत नाही, कारण की एकदा जेव्हा तुमचं सिम तुम्हाला ॲक्टिवेट झालं, जे विक्टीम असतो त्याच्याकडे जे ओरिजिनल सिम आहे तर ते तिथे डिॲक्टिवेट होऊन जातं. ओके, म्हणून त्याला त्याची गरज नाही पडत OTPची वगैरे, कारण की तो जो OTP येणार आहे तो त्या डुप्लिकेट सिमवरती येणार आहे. ओके, त्यानंतर डायरेक्ट कम्युनिकेशन विथ विक्टीम हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचं आन्सर काय असणार बघा 41चं
ए असणार आहे. ओके, आता या फिगरमधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की बी आणि जे 2 आणि 3 स्टेटमेंट आहे हे का बरं चुकीचं आहे. ओके, समजून घेऊयात आपण सिम स्वॅप स्कॅम कसा काम करतो. तर बघा, पहिले अटॅकर काय करणार फर्स्ट स्टेपमध्ये की तो डेटा कलेक्ट करणार. ओके, की नाव काय, वडिलांचं नाव काय, हॉबीज काय, आईचं नाव काय, नाही का, बेसिक इन्फॉर्मेशन जे आपण होतं KYC सारख्या, तो त्या पहिले कलेक्ट करणार. कशासाठी कलेक्ट करणार, तर याच्यासाठी कलेक्ट करणार की जेव्हा त्याला डुप्लिकेट सिम हा कंपनीकडून घ्यायचा आहे तेव्हा त्याला स्वतःचे KYC तिथे करावं लागणार आहे. राईट, मग याच्यासाठी तो काय करणार, पहिले त्या विक्टीमची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. मग तो कॉल सेंटरवरती किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन जे आहे, समजा वोडाफोन असेल, एअरटेल असेल, अशा एखाद्या सिम कार्ड कंपनीच्या ऑफिसमध्ये तो काय करणार, अप्लाय करणार नवीन सिमसाठी. आणि तो आयडेंटिटी स्वतःची काय सांगणार, तर तो ती आयडेंटिटी सांगणार जी त्याने विक्टीमची घेतलेली आहे. टार्गेटेड व्यक्तीची तो इन्फॉर्मेशन तिथे सांगणार. इन्फॉर्मेशन सांगितल्याच्या नंतर तो काय करणार की विक्टीमचं जे सिम कार्ड आहे तर ते स्वतःच्या तर ते डिॲक्टिवेट होणार ॲटोमॅटिकली. आणि जे नवीन सिम कार्ड त्याला कंपनीकडून मिळालेलं आहे, ओके, त्या क्रिमिनलला, तर तो ते स्वतःच्या फोनमध्ये टाकून तो काय करणार, ॲक्टिवेट तिथे करणार. आणि एकदा ॲक्टिवेट केलं की त्या सिमशी रिलेटेड जे काही बायोमेट्रिक सिस्टीम आहे, जे काही OTPs आहेत, जे काही बँक अकाउंट इन्फॉर्मेशन आहे, जे काही व्हॉट्सअप चॅट्स आहेत, जी काही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे, सगळ्या गोष्टी त्याला काय होणार तिथे ॲक्सेसिबल होणार. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला जे आहे हा सिम स्वॅप स्कॅम जो आहे हा बघायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऑपरेशन चक्र 2. ओके, ऑपरेशन चक्र 2. ऑपरेशन चक्र 2 कशा संदर्भात आहे बघा, तर CBIने हे लॉन्च केलेलं आहे बघा. तर हे मेजरली सायबर क्रिमिनल्सला फेस करण्यासाठी जे आहे बघा हे दिलेलं आहे बघा. ओके, सायबर क्रिमिनल्सला फेस करण्यासाठी हे लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर प्रोटीन बाइंडर्स. ओके, प्रोटीन बाइंडर्स म्हणजे काय, तर प्रोटीन बाइंडर्स हे असे एजंट असतात जे आपल्या फूडमध्ये मिक्स असतात. ओके, यांचं काम काय असतं की मेजरली आपल्या ज्या ब्लडमधले जे काही प्रोटीन्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोटीन्स आहेत, ओके, तर यांना ते बाइंड होतात. ओके, एकदा जेव्हा ते बाइंड झाले तर ज्या काही मेडिसिन्स आपण खाणार आहोत तर या मेडिसिन्स बाइंड झाल्याच्या नंतर फार इफेक्टिव्हली जे आहे तर त्या स्प्रेड होऊ शकत नाही बॉडीमध्ये, इफेक्टिव्हली त्यांचा परिणाम दिसत नाही. ओके, एकदा जेव्हा बॉडीमध्ये मेडिसिन गेली तर असं एक्सपेक्टेड असतं की ती मेडिसिन पूर्ण बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर, स्प्रेड झाल्याच्या नंतरच ती चांगल्या पद्धतीने काम करेल. पण जेव्हा प्रोटीन बाइंडेड मेडिसिन्स असतात तर त्या काय करतात, पर्टिक्युलर लोकेशनवरती त्या ज्या आहेत त्या स्टेबल होऊन जातात. ओके, तर हे याचे दोन्ही प्लस आणि मायनस पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. त्या संदर्भात हा क्वेश्चन आहे बघा की दीज आर द बायोलॉजिकल एजंट्स that emerged as an important and required class of ingredients manufacture a wide new food products, especially semi solid and solid foods, है ना. या संदर्भात हे करेक्ट आहे बघा. त्यानंतर प्रोटीन बाइंडर्स अफेक्ट द डायजेस्टिबिलिटी ऑफ द प्रोटीन बाउंड कंपाउंड अँड दस कॅन इफेक्ट द बायोलॉजिकल अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्क प्रोटीन्स, है ना. मिल्कमध्ये पण प्रोटीन आहे बघा, केसिन वगैरे त्या संदर्भात आहे. त्यानंतर प्रोटीन बाइंडिंग ऑल्सो इन्फ्लुएन्सेस द बायोबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. तर हे पण ट्रू आहे बघा इथे. तर याचा आन्सर काय असणार आहे की सी असणार आहे. बायो अवेलेबिलिटी म्हणजे तेच की ह्युमन बॉडीमध्ये किती अवेलेबिलिटी आहे ते त्याला एफेक्ट करणार, कारण की प्रोटीन बाइंडिंग कॅपॅसिटी आहे. ओके, त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, विथ रेफरन्स टू द फॉलोइंग द यूज ऑफ GIS कॅन बी कन्सिडर्ड टू. ओके, GIS सिस्टमचा वापर कुठे कुठे होतो, तर पहिला आहे पिन पॉइंटिंग न्यू स्टोर लोकेशन्स, करेक्ट आहे. रिपोर्टिंग पॉवर आउटरेजेस, करेक्ट आहे. ॲनालायझिंग क्राईम पॅटर्न्स, करेक्ट आहे. रूटिंग इन कार नॅव्हिगेशन, करेक्ट आहे. फोरकास्टिंग अँड प्रेडिक्टिंग वेदर, करेक्ट आहे. ओके, सगळं जे आहे ते जॉग्राफिकल डेटाशी रिलेटेड आहे या सगळ्या टर्म्स. तर ऑब्वियसली हे सर्व काय आहेत तर इथे ट्रू आहे. 44चा आन्सर काय असणार होतं, ऑल ऑफ द अबोव. त्यानंतर DNA नॅनोबॉल न्यूजमध्ये होतं बघा. ओके, DNA नॅनोबॉल जे आहे हे रिसेंटली न्यूजमध्ये होतं. तर DNA नॅनोबॉलच्या संदर्भात 2 स्टेटमेंट आहेत बघा. पहिलं स्टेटमेंट आहे की DNA नॅनोबॉल स्ट्रॅटर्जी कंबाईन न्यूक्लिक ॲसिड बेस्ड डायग्नोस्टिक अँड लूप मेडिएटेड आयसोथर्मल ॲम्प्लिफिकेशन टेक्नॉलॉजी फॉर रॅपिड पॅथोजन डिटेक्शन. ओके, तर या संदर्भातच ते न्यूजमध्ये होतं की रॅपिड पॅथोजन डिटेक्शन कसं करताय. तर इथे जे आहे बघा हे करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड आहे, इट्स लिमिटेशन इज दॅट इट इज अ हाय कॉस्ट टेक्नॉलॉजी. तर हाय कॉस्ट नसून ती कशी आहे तर लो कॉस्ट आहे बघा. तर सेकंड स्टेटमेंट काय आहे तर चुकीचं आहे. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे ते ए. त्यानंतर 46 नंबर आहे बघा, द गोल्स ऑफ बायो हॅकिंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज. ओके, तर इम्प्रूव्हिंग हेल्थ अँड परफॉर्मन्स, इम्प्रूव्हिंग वेलबिंग, 2 स्टेटमेंट करेक्ट आहे. ओके, बेसिकली बायो हॅकिंग म्हणजे काय तर स्वतःच संशोधन करणे. ओके, सेल्फ डॉक्टर जेव्हा आपण म्हणतो नाही का,
स्वतःच संशोधन करून स्वतःच्या बॉडीमध्ये काय काय गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करता येतील, तर हे सगळे ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये आहे. समजा वर्किंग इफिशियन्सी वाढवायची आहे, एखादा टास्क करण्यासाठी हायर परफॉर्मन्स आहे, याच्यासाठी कोणते ड्रग्ज घेऊ शकतो किंवा याच्यासाठी कोणतं डाएट आपण घेऊ शकतो. त्यानंतर एक्सरसाइजमधून आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट करता येतात का, म्हणजे अशा टेक्निक्स असतात बघा वेगवेगळ्या. कोणी म्हणतं की योगा तुम्ही प्रॅक्टिस करा, ओके, तर योगामधून तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन वाढेल. कोणी म्हणतं की तुम्ही विपासना मेडिटेशन करा, त्याच्यामधून तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन वाढेल. ओके, ह्या ज्या सगळ्या काही टेक्निक्स आहेत, ज्या मेडिसिनल पण आहेत, नॉन मेडिसिनल पण आहेत, याला काय म्हटलं जातं जनरली बायो हॅक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बायो हॅक्स. त्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन आहे बघा की इंडियाची जी पहिली AI स्कूल आहे तर ती कोणत्या स्टेटमध्ये लॉन्च झालेली आहे. ओके, तर एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. तर त्याचा संदर्भ जो आहे आपल्याला केरळमध्ये बघायला मिळतो. कुठे? केरळामध्ये जे आहे हे जी AI स्कूल आहे तर ती फॉर्म झाली आहे. त्यानंतर 48 नंबरमध्ये बघा आपल्याला आदित्य L1 जे आहे बघा, जे आपलं सनच्या स्टडीच्या संदर्भात हा मिशन आहे, हा लॅग्रेंजियम पॉईंट 2 नसून तर लॅग्रेंजियम पॉईंट 1 वरती आपण हे लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर याचं जे अंडरस्टँडिंग आहे तर हे सनचं रेडिएशन, फ्लो ऑफ पार्टिकल्स आणि मॅग्नेटिक फील्डचा काय परिणाम होतो याच्या संदर्भात ते आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे तर चुकीचं आहे, सेकंड स्टेटमेंट काय आहे तर हे करेक्ट आहे. त्याच्यामुळे 48चा आन्सर काय असणार आहे तर बी. त्यानंतर 49 नंबरचा क्वेश्चन आहे रिसेंटली न्यूज स्मिशिंग. ओके, स्मिशिंग इथे आहे बघा. तर स्मिशिंग म्हणजे काय? SMS स्मी तिथे आलेलं आहे SM आणि SHING म्हणजे फिशिंग. SMS थ्रू फिशिंग जेव्हा केली जाते त्याला स्मिशिंग असं म्हटलं जातं. टेक्स्ट मेसेजचा तिथे वापर होतो बघा. पहिले स्टेटमेंट काय आहे तर करेक्ट आहे, इन्स्टेड ऑफ ईमेल. आता आपण बघतो फेक ईमेल्समधून केल्या जात होतं, पण आता जनरली SMS मधून केलं जातं नाही का, की SMS मधून ही लिंक क्लिक करा, त्याच्यामधून तुम्हाला एवढे पैसे कमवता येतील. ओके, किंवा तुम्ही हे जॉईन करा, असा तुम्ही पार्ट टाईम जॉब करू शकता. ओके, अशा प्रकारचे स्कॅम्स तिथे होतात. स्मिशिंग अटॅक्स ऑफन इन्व्हॉल्व मेसेजेस ज्या अपियर टू बी ऑन लेजिटिमेट सोर्स, बँक, गव्हर्नमेंट एजन्सीज अँड वेल नोन कंपनीज. ओके, हे पण करेक्ट आहे बघा. ओके, आता असे रिसेंटली काही स्कॅम्स झालेले आहेत बघा, की जसं की तुमचं ट्रॅफिक चलन जेव्हा कटतं, ओके, तर तुम्हाला अशी फेक वेबसाईट बनवली जाते महाराष्ट्र पोलीसची, की जिथे वेबसाईट दिसते महाराष्ट्र पोलीस आणि तिथून जे आहे तुम्हाला चलनच्या पेजवरती घेऊन जातात बघा, की हे चलन तुमच्या गाडीचं आहे, तुम्ही एवढे पैसे पे करात या लिंकवरती क्लिक करून. असं तुम्हाला ते स्कॅम जे आहे बघा, असे पण केसेस तुम्हाला बघायला मिळतात. तर ते त्याचं एक उदाहरण आहे बघा कशाचं तर स्मिशिंगचं आहे बघा. ओके, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 2 स्टेटमेंट दिलेले आहे की डिमन पार्टिकल्स इंट्रिगिंग बिकॉज इट लॅक्स मास. ओके, जसं न्यूट्रिनोज आहेत त्याच पद्धतीने डिमॉन पार्टिकल आहे ज्यांच्यामध्ये मास नसतो. त्यानंतर डिमॉन पार्टिकल कॅनॉट एक्झिस्ट अँड फॉर्म, तर हे एक्झिस्ट करू शकता बघा रूम टेम्परेचरमधून, म्हणूनच यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणून ते काय तर इम्पॉर्टंट आहे. सेकंड स्टेटमेंट काय तर चुकीचं आहे. तर 50चा आन्सर काय असणार आहे तर ए असा आन्सर असणार आहे. तर UPSC स्पॉटलाईट टेस्ट सिरीज तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकता. टीम स्पॉटलाईटला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा स्पॉटलाईट अकॅडमी ॲप जी आहे ही प्ले स्टोअरमध्ये तुम्ही डाउनलोड करून ह्या टेस्ट सिरीजचं जे ॲक्सेस आहे ते तुम्ही मिळवू शकता. आणि तुमचं जे UPSC प्रिलिम्स 2024चं जे प्रिपरेशन आहे याला तुम्ही अजून स्ट्रॉंग तुम्ही करू शकता. ओके, तर धन्यवाद. पुढच्या टेस्ट सिरीजच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण पुन्हा भेटूया.